भाग्यवती शालन पंडित तिडके या भाजपतर्फे संभाव्य उमेदवार म्हणून रेसमध्ये असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? येस बाबूराव, नक्कीच हा भोगलवाडी मतदारसंघ हा गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला आहे आणि या मतदारसंघात जरी एस टीला सुटला असला तरी नक्की या ठिकाणी भाजपचेच उमेदवार निवडून येतील यात मात्र कुठलीही शंका नाही. जरी भोगलवाडी पंचायत समिती गणामध्ये ह्याची संख्या जास्त असेल, उमेदवारांची संख्या जास्त असेल, तर ते एक पक्षाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. कारण उमेदवारी मागणं गैर नाही, उमेदवारी कोणाला तरी एकाला भेटणार आहे. पण ताई आणि मुंडे साहेबांवर विश्वास ठेवून नक्कीच लोक कोणाचं तरी ज्याला उमेदवारी पक्ष देईल त्याचं 100% काम करतील, यात काही दुमत नाही. भोगलवाडी जिल्हा परिषद सर्कल हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती होईल अशी अपेक्षा आपल्याला वाटते का? भाजप आणि राष्ट्रवादीची युती होईल अशी सुतराम शक्यता नाही आहे. परंतु जर भोगलवाडी प्रॉपरमधून जर जिल्हा परिषदला उमेदवारी भेटली तर नक्कीच पंचायत समिती गणातली जी प्रबळ लोकांची इच्छा आहे ती कमी होऊन गावंदारा, कासारी यासारख्या ठिकाणी किंवा वडका यासारख्या ठिकाणी एखादा उमेदवारी पंचायत समिती जर दिली आणि भोगलवाडी प्रॉपर गावातून जर जिल्हा परिषदला उमेदवार दिला तर अजून हा विजय सुकर होईल. सर, शेवटचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुकाची भाऊ गर्दी असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत, परंतु भोगलवाडी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लालासाहेब तिडके हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक व्रत असल्यामुळे ते देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत असल्यामुळे हे म्हणजे भाजपच्या लोकांची तर पंचायत होणार नाही ना? नाही, अजिबात नाही. पक्ष श्रेष्ठी त्यांना उमेदवारी देईल अशी याची मला 1% शक्यता वाटत नाही. कारण त्यापेक्षाही गेल्या आम्ही 1987 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना केलेली आहे. कारण की त्यावेळेस केस तालुका होता आणि केस तालुक्यातील ग्रामीण भागातील भाजपची जिल्ह्यामध्ये पहिली शाखा आम्ही स्वतः गावकऱ्यांच्या मदतीनं स्थापन केले. त्याच्यामध्ये बाबासाहेब तिडके असतील, सुभाष गुंडेबा असेल, केरबा माली पाटील असेल, जयवंतराव तिडके असतील, बाळकिसन आबा तिडके असतील, यासारखे मातब्बर मंडळी बरोबर होती आणि आज हे निस्वार्थपणे तेव्हापासून आतापर्यंत काम करतायत. मग यांच्यापैकी, यांच्या कुटुंबातील, यांच्या वारसापैकी एखादा उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून येऊ शकतो किंवा त्यांना मानणारा वर्ग आहे. पण भाजपमध्ये लालासाहेब तिडकेला मानतील किंवा स्वीकारतील असं मला वाटत नाही. साधारण भारतीय जनता पार्टीचे भोगलवाडी जिल्हा परिषदेचे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पंडित आबासाहेब तिडके म्हणतात की नक्कीच भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे येथील जनता भाजपचाच जिल्हा परिषद सदस्य निवडून देईल अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.